तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी देव तुम्हाला 5 संकेत बघा देतात. तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय, ज्या कुलदैवताची भक्ती करताय, कुलदेवीची भक्ती करताय, देव त्या ठिकाणी तुम्हाला बघा प्रसन्न होतात आणि संकेत तुम्हाला देतात. दररोजच्या तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनेतून तुम्हाला संकेत देतात की तुमची आता इच्छा पूर्ण होणार आहे, तुमच्याकडे आता पैसा येणार आहे, हा संकेत मिळतो बघा. तर मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनात बघा दररोज काहीतरी घटना ह्या घडतात आणि काही घटना आपल्याला ह्या शुभ संकेत देतात बघा. आणि त्याचीच आपण खरी खरी माहिती आज जाणून घेणार आहोत. कारण ही माहिती ही पुराव्यानिशी खरी असते. आपले आजी, आपले आजोबा, आपले माता, आपले पिता आपल्याला हे संकेत सांगतात बघा. तुम्ही ऐकले असतील संकेत, त्याचा आपण विश्वासानं ऐका फक्त. आणि शेवटी आम्हाला कमेंट जरूर करा की आम्हाला हा संकेत मिळाला आणि तो खरा ठरलाय. कारण विश्वास हा महत्वाचा असतो. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, शेवटी कमेंट आम्हाला तुमच्या कुलदैवतेच्या नावानं नक्की करा, कुलदेवाच्या नावानं. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, या धरतीवरती प्रत्येक जीवाचा जन्म होतो व त्या जीवाला वेळेचं महत्व असतं बघा. कधी कोणाची वेळ ही चांगली येते तर कधी कोणाची वेळ बघा वाईट येते. कधी कधी बघा आपण म्हणतो ना, अरे थांब, माझी सुद्धा वेळ जरूर येईल, आज तू माझ्यावर हसतोस, अरे उद्याचा दिवस हा माझाच असेल. लक्षात घ्या, वेळेला कुठलंच बंधन नाही आणि वेळ कधीही थांबत नाही. रावणाला सुद्धा वेळ थांबली नाही, की तुम्हा आम्हाला काय थांबणार हो. लक्षात घ्या, वेळ आपल्याला शिकून जाते सगळं. कितीही धनवान व्यक्ती असेल, जर त्याच्यावरती वाईट वेळ आली ना, तर त्या श्रीमंत व्यक्तीला सुद्धा वेळेसमोर झुकावं लागतं. आपण आजपर्यंत कितीतरी तुम्ही लोक पाहिली असतील, कितीतरी तुम्ही कुटुंब पाहिली असतील, किती करोडपती होती आणि ती आज गरीब झालेली आहेत. आणि अशी कितीतरी तुम्ही लोक, कितीतरी कुटुंब पाहिली असतील, कितीतरी व्यक्ती पाहिले असतील, किती गरीब होत्या आणि आज त्या धनवान झालेल्या आहेत. आणि म्हणून बघा, आजही आपण म्हणतो, अरे एकेकाळी या लोकांचा राजेशाही थाट होता, ही लोक चांदीच्या ताटात जेवत होती, पण आज काय वेळ आली यांच्यावरती. तर मित्रांनो, या धरतीवरती एकही असा माणूस नाही की ज्याचं बालपण, तरुणपण, म्हातारपण हे सारखंच, असं नाहीच होत. कारण झाडाची सावली ही झाडाखाली राहत नाही हो, वेळेनुसार पुढे जातेच. तर मित्रांनो, कधी कधी एखाद्या व्यक्तीचं बालपण अतिशय कष्टात जातं, परंतु त्याचं प्रौढपण अतिशय सुखात आणि आनंदात जातं, वैभवात. पण शेवटी म्हातारपण त्याचं कष्टात जातं. अशाही काही घटना आपण पाहतो. आणि आपण कितीतरी अशी लोक पाहतो, श्रीमंत लोक पाहतो, की त्यांचं बालपण बघा कष्टात गेलेलं असतं, दुःखात गेलेलं असतं आणि शेवटी फार ते श्रीमंत बनतात परत. थोडक्यात काय, सुख आणि दुःख हे प्रत्येक माणसाला भोगावंच लागतं. मित्रांनो, निसर्ग म्हणजे परमेश्वर आहे आणि हा परमेश्वर आपला काहीतरी आपल्याला बघा संकेत देतो दररोजच्या जीवनामध्येच. आणि हा संकेत आपल्याला मिळाला की आपण समजून जायचं बघा की आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे. जी इच्छा व्यक्त केली आपल्या कुलदैवताच्या समोर, कुलदेवीच्या समोर, ती आपली इच्छा पूर्ण करणार आहे आणि त्याच देवीने आपल्याला दिला तो संकेत आहे, असं आपण समजू. तर मित्रांनो, पहिला संकेत आपण पाहणार आहोत. तुमच्या घरामध्ये देवघर आहे आणि त्या देवघरामध्ये तुम्ही देवाची भक्ती दररोज करताय. तुमचं कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, भक्ती दररोज करताय. पण बघा, देवाची बत्ती लावतो आपण, हात जोडतो आपल्या कुलदैवताला, कुलदेवीला. आणि हात जोडल्यानंतर बघा, त्या जी बत्ती पेटली आपली, त्या बत्तीतून एक फूल तयार होतो बघा. आणि फूल जर तयार झाले असेल ना, तर तो संकेत अतिशय शुभ आहे. तुम्ही दररोजची जी प्रार्थना देवाला करताय, दररोज आपण बघा प्रार्थना करतो, देवा माझी इच्छा पूर्ण होऊ दे, अंतर्मनात बघा काहीतरी म्हणत राहा. आणि एवढ्या तुम्ही जी प्रामाणिक सेवा केली, वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, म्हणजे हा संकेत घडताना किती दिवसात घडेल हे सांगता येत नाही. परंतु जेवढ्या दिवस तुम्ही देवाची सेवा प्रामाणिक केली, त्यावेळेला तो देव तुम्हाला संकेत देत असतो, अरे बाबा तुझी इच्छा आता पूर्ण होणार आहे, सगळी इच्छा तुझ्या मनातली पूर्ण होणार आहे, जीवनातली तुझ्या कष्ट दूर होणार आहे. तर मित्रांनो, हा संकेत अतिशय चांगला आहे बघा, फुल झालेला. काही लोक अशीही म्हणतील बघा, ज्याचा विश्वास नाही ती, की सर्वांच्याच घरी बत्ती लावतात, मग त्यांना दिवा दिसतो का? तर नाही मित्रांनो, लाखो लोक देवाची पूजा करतात, जो हिंदू आहे तो पूजा करतोच, परंतु प्रत्येकाला हा संकेत दिसत नाही. लक्षात घ्या, ज्याची भक्ती अफाट,
आणि ज्याची भक्ती देवानं पूर्ण केली तोच देव संकेत देतो बघा या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्हाला असा संकेत मिळाला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर सांगा की आम्हाला हा संकेत मिळाला तुमच्या कुलदैवतेच्या नावानं, कुलदेवाच्या नावानं. तर मित्रांनो, दुसरा संकेत अतिशय सुंदर संकेत आहे. कधी कधी बघा, तुम्ही सकाळी लवकर उठता बिछाण्यातून आणि उठल्याबरोबर तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं, एकदम उत्साही वाटतं, एकदम आनंदी वाटतं की सगळं वैभव तुम्हाला मिळालंय असं तुम्हाला वाटतं. तर मित्रांनो, संकेत अतिशय चांगला आहे बघा. कारण तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय त्या देवाचा संकेत समजा की तुमच्या हातातलं जे कार्य तुमचं पूर्ण होण्याची वेळ जरूर आली आहे. आणि हा सकारात्मक संकेत तुम्हाला प्रत्यक्षात देव देतो. तुमच्या जीवनातील दारिद्र्य हे संपून जाणार आहे, सुख तुमच्या जीवनामध्ये येणार आहे या संकेताचा अर्थ. कारण देवानेच तुम्हाला आनंदी ठेवलेले आहे, तो क्षण भगवंतानं निर्माण केलेला आहे तुमच्या. अतिशय शुभ संकेत आहे तुमच्या जीवनात. आता तिसरा संकेत पाहूया. तर मित्रांनो, ज्यावेळेला आपण मंदिरात जातो किंवा तुमच्या घरात तुम्ही नारळ फोडता का नाही, दसरा, दिवाळी, पौर्णिमा, म्हणजे ज्या ज्या सणांना सगळ्या आपण देवाला नारळ फोडतो आणि तो नारळ तुमचा जर पावला ना, तर लक्षात घ्या तुमच्या जीवनातल्या वाईट जे सगळं वेळ संपत आलेले आहे बघा. निश्चित समजा तुम्ही अगदी काहीतरी इच्छेनेच तो नारळ त्या ठिकाणी देवाला तो अर्पण केलेला असतो आणि तो प्रत्यक्षात तुमच्या देवानं तो नारळ घेतला बघा. सगळा प्रसाद देवानं खाल्ला, अर्पण केला तुम्ही देवाला सगळा नारळ. कोण पावतं म्हणतं, कोण खराब निघाला म्हणतो. तर मित्रांनो, ते खराब नाही, देवानं तो नारळ तुमचा ग्रहण केला, घेतला तुमच्याकडून म्हणायचं. आणि आता इथून पुढचा काळ तुमचा अतिशय चांगला येणार आहे बघा. मित्रांनो, हे संकेत पूर्वीपासून आपल्याला आपले पूर्वज सांगत आलेले आहेत. कुठलाही नकारात्मक ऊर्जा या ठिकाणी आपल्याला आणायची नाही. आपली आजी, आजोबा, पंजोबा नेहमी म्हणत होते बघा, नारळ पावला देवाला पावला, देवाला पावला. मित्रांनो, हा अर्थ त्याचा आहे की तो देवानं स्वीकार. आता इथून पुढचा काळ तुमचा नक्की चांगला येणार. जेवढ्या दिवस तुम्ही देवाची भक्ती केली त्याचं फळ मिळण्याचं वेळ आता जरूर आलेली आहे आणि ती देव देतो. प्रत्यक्षात गीतेमध्ये सुद्धा भगवंतानं सांगितले, कर्म करीत राहा, त्याची फळ देण्याची जिम्मेदारी माझी. देवालाही यावं लागतं तुम्हाला फळ देण्यासाठी. त्यावेळेला असे संकेत मिळतात मित्रांनो, की संकेत खरेत. काळ जरी पुढे गेला तरी भूमी तीच आहे हो. भूमी बदली झाली का? हजारो माणसं जन्म घेतात आणि मृत्यू पडतात, परंतु भूमी बदलत नाही. पण पूर्वजांनी आपल्याला सांगितले आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि आपल्या कुलदेवाची भक्ती अगदी हृदयापासून करत राहायची. फळ नक्की मिळणार. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण चौथा संकेत पाहणार आहोत. प्रत्येक माणसाच्या घरात स्वयंपाक घर असतंच बघा. ग्रामीण भाग असेल तर चुली असतात. गॅस ग्रामीण भागात सुद्धा सगळीकडेच आहे, परंतु ग्रामीण भागात चुली असतेच. तर शहरात गॅसच असतो. तुमच्या गॅसवरती किंवा चुलीवरती ज्या वेळेला तुम्ही दूध ठेवता तापवण्यासाठी, गॅस अतिशय मंद आहे, चुलीला जाळ अतिशय कमी. दूध ज्या वेळेला उतू जातं ना, तर तो संकेत अतिशय शुभ आहे. तुमच्या मनातील इच्छा सगळ्या पूर्तता होणार आहे, ती वेळ आलेली आहे. प्रत्यक्षात देव तुम्हाला तो संकेत त्या ठिकाणी देत असतो बघा. प्रत्यक्षात संकेत तुम्हाला मिळतो. फक्त हा मिळालेला संकेत याच्यावरती आपण विश्वास ठेवायचं आणि पुढील कार्य आपलं चालू ठेवायचं. काम करता करता आपण भगवंताचं नामस्मरण करायचं. एखाद्या माणसाचं नवीन घर पाहिलं असेल त्यावेळेला वास्तुक शांती आहे, किंवा तुमच्याही घरात वास्तुक शांती झालेली असेल, ब्राह्मण तुम्ही वास्तुक शांतीला आणता त्यावेळेला प्रथम घरामध्ये दूध उकळायला सांगितलं जातं. हे संकेत सांगितले आहेत हजारो वर्षापासून. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर दूध उतू गेलं असेल मंद गॅसवरती, तुम्ही नक्की समजून जा तुमच्या जीवनातील ज्या घटना आहेत चांगल्या जवळ आलेल्या आहेत, सगळ्या इच्छांची पूर्तता होण्याची वेळ आली आहे. पण प्रत्यक्षात तुमच्या कुलदेवानं तो दिलेला तुम्हाला संकेत आहे की तुमचं कार्य आता पुरं होणार आहे. कारण ज्या घरामध्ये कुलदेवाची आणि कुलदेवीची भक्ती असते त्या घराला एक प्रकारचं कवच असतो बघा. कुणीच बुधबाद हात जाऊ शकत नाही, कुणी नाही. एवढी ताकद हाकलून लावते बाहेर लगेच, उमऱ्याच्या बाहेर. तिथूनच फक्त विश्वास पाहिजे. तर मित्रांनो, पाचवा संकेत आहे, तुम्ही अचानक घरातून ज्या वेळेला बाहेर निघताना एखादा तुम्हाला रोडला सफाई कर्मचारी दिसतो साफ करताना, तुम्ही गावाला असू किंवा शहरात असू, अंगण झाडणारा कोण एखादी स्त्री किंवा पुरुष किंवा रोडला दिसले ना, त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की तुमच्या जीवनातली दुःख आता साफ होणार आहे, तुमच्या जीवनामध्ये येणार आहे सुख. आणि प्रत्यक्षात तुम्हाला तुमचं दैवत तुम्हाला त्या ठिकाणी ते संकेताच्या माध्यमातून सांगत असतं, अरे बाबा तुझी भक्ती आता फळाला आली, तुला आता यश मिळणार आहे.
तू आता समाधानी राहणार आहे. जेवढं दुःख तू उपभोगलंय ते दुःख आता संपतंय. आता सुखाची हिरवळ तुझ्या जीवनामध्ये येणार आहे. हा संकेत आहे महत्वाचा. बघा, जाता जाता तुम्हाला एखादी स्त्री जर पाण्याने भरलेली गागर घेऊन जात असेल तर मित्रांनो, उत्तम प्रकारचा संकेत आहे. तुमच्या जीवनामध्ये धनप्राप्ती तुम्हाला होणार आहे. तुम्ही कष्ट मेहनत करताय, काम करताय, जे काही कार्य करताय, तुम्ही शेतकरी असाल, व्यावसायिक असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, त्या ठिकाणी तुम्हाला बरकत मिळेल. बघा, लक्षात घ्या, बरकत हा शब्द फार महत्वाचा आहे. जे तुम्ही 10 रुपये कमवताय उदाहरणार्थ, ते टिकणं ह्याला बरकत म्हणतात. आता बघा, काही अशी कित्येक घरे तुम्ही पाहिले असतील की लाखो रुपये महिन्याला कमवतात, परंतु शेवटी तारखेला मोकळी असतात. बघा, इकडे तिकडे हात पसरतात. अशी बी काही कुटुंब आहेत की 10,000 जरी महिन्याला कमवतात, पण थोडंसं का होईना कायमचं शिल्लक त्यांच्याकडे असतं. त्यांचा चेहऱ्यावरती हसू असतं. बघा, सदैव हसू, मन भरलेलं असतं त्यांचं. मित्रांनो, हा उत्तम प्रकारचा संकेत आहे. बघा, अचानक मंदिरासमोरून जाताय, तुमच्या मनात ना अचानक तुम्ही एखाद्या नवीन रोडने निघाला आणि त्या ठिकाणी मंदिर आहे, मंदिराची घंटा चालू वाजली, मंदिरात आरती चालू झाली, तर समजून जा तुमचा येणारा काळ उज्ज्वल आहे. तुम्ही ज्या कामाला निघालाय ते काम तुमचं यशस्वी होणार आहे, निश्चित आहे. ती ताकद तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहे, हे तुम्हाला आदेश देत आहे, असंही समजा. मित्रांनो, असे हे 5 संकेत आहेत. बघा, संकेत तर अजूनही आहेत, परंतु आपण आज 5 सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जुन्या माहितीतून आपल्याकडे आलेले आहेत. उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी कष्ट मेहनत करा आणि देवावरती सुद्धा विश्वास ठेवा. सगळ्या आपल्या देवी देवतांच्यावरती भक्ती करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्या घरामध्ये स्त्री सुखी, ज्या घरामध्ये स्त्रीच्या चेहऱ्यावरती हसू असतं, ज्या घरामध्ये खळखळणारा हसण्याचा आवाज येतो, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. मित्रांनो, स्त्री म्हणजे अधिमाया शक्तीचा अंश आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्या घरामध्ये स्त्री सुखी त्या घरामध्ये वैभव नांदतं. मित्रांनो, सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल, ही शुभसंकेत आपल्याला जर आवडले असतील, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा पण खरी माहिती जाणण्यासाठी. आणि शेवटी कमेंट आपल्या कुलदैवताच्या नावानं आम्हाला कमेंट करावं. येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर करा आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.